तयाऱ्या सुरू झाल्यात. गुरुजी काका आलेत पूजेसाठी. यांना दोघांना ते काका साडी विकायचा प्रयत्न करत आहेत. आम्ही निघालोय पुढे, मी आणि माऊ पुढे निघालोय. त्यांची अजून मस्तीच चालू आहे. तयारी सगळी झालेली ऑलमोस्ट. तयारी झाली. हां ब्लॉग चालू आहे. अर्धी मुलं तिकडे बसले. आपण लवकरच आलं पाहिजे. हो पण आपणच लवकर आलं पाहिजे. ते लोक येऊन बसले पाहिजे. रोहित तिकडे वर चढून काम करतो नव्हतं ब्लॉग मध्ये. मला पण घे. हर्षीचं घालून चाललंय. सो तयारी झालेली आहे सगळी गणेश चतुर्थीची, गणेश जयंतीची. आणि इकडे स्वयंपाकाचं काम चालू आहे. इकडे स्वयंपाकाचं काम चालू आहे. दाखव स्वयंपाकाचं काम. स्वयंपाक सुरू आहे. सो सगळ्यांना महाप्रसाद असतो आजच्या दिवशी लोणी स्टेशनच्या गणेश मंदिरामध्ये. आणि ही आपली गणपतीची मूर्ती आहे. जिथे तिथे बायका पाया पडतायत त्यामुळे दिसत नाहीये, पण आपला स्टेशनचा राजा अशी त्या गणपतीचं वैशिष्ट्य आहे. आणि बऱ्याच बायका आलेल्या आहेत. अजून आपल्या घरच्या बायका यायच्या आहेत. सो मम्मी काकी वगैरे येतील अजून. आता इकडे हळदी कुंकाचा सगळा सोहळा होणार आहे. सो इथे टेबल टाकलेला आहे, मांडव टाकलेला आहे, बॅनर लावलाय, सगळं झालेलं आहे. आता फक्त सुरू करायचं आपल्याला. असं म्हणलं की मी तुझ्यावरच कॅमेरा घेणार आहे. सगळ्यांचं चालू आहे. अरे कामाची मुलं, रिअल कामाची मुलं. आत्ताशी प्रकट झालाय हा. इतक्या वेळ नव्हता, आता आलाय. कोणीच आता तयार नाहीये ब्लॉग मध्ये येण्यासाठी. सगळे म्हणतात नंतर. नंतरच बघू सगळ्यांना. ओ आरके आले. अध्यक्ष आले. अध्यक्ष आले म्हणलं. कोणीच नाही आलं अजून. फोन लावा ना, अध्यक्षांनी फोन लावावे. बंद कर. दोघांचं फोटोशूट चालू आहे. हा आहे आमचा लोणीचा राजा, गणपती बाप्पा. हळदी कुंकाला सुरुवात झाली आहे. ओके. आणि लुक ॲट द क्राऊड. ऑलरेडी एवढी गर्दी आहे, म्हणजे सुरुवातच झाली. आताशी त्या आल्यात सगळ्या आणि तेव्हाच एवढी गर्दी आहे. त्या पण आता आल्या सगळ्या. या सगळ्या आपल्या काक्या आहेत. आणि लुक ॲट द क्राऊड गाईज. केवढी गर्दी आहे. ऑलरेडी लेडीज आलेल्या आहेत. अजून प्रसाद सुरू व्हायचा आहे, बट हळदी कुंकू सुरू झालेलं आहे. ही आपली घरातली आगाऊ मुलं. आणि एक साईडला आपले मंडळाचे कार्यकर्ते हे जेवणाकडे लक्ष देत आहेत. शाकभाजी, भात आणि शिरा आपला मेन्यू आहे आजचा. आणि भातासोबत सांबर आहे. मावडी किती क्यूटली तिळगुळ वाटते सगळ्यांना. बेसिकली तिला काल सांगितलंय तुला तिळगुळ वाटायला देणार आहे, त्यामुळे मग ती तिळगुळ वाटते आपली छोटी छोटी. आणि तिकडे आतमध्ये आधीला बसवलंय प्रसाद वाटायला, शिरा द्यायला लोकांना. तो शिरा देतोय.
मुलं आणि पप्पा हे सगळे मिळून मॅट्स टाकायचं काम करतात. बिकॉज त्या लोकांना पण हेल्प होत नाही थोडीच. बाळदाजी पप्पा हे सगळे आता हेल्प करतात सगळ्यांना मॅट्स टाकायला लवकर, म्हणजे कार्यक्रम लवकरात लवकर सुरू होईल. इथे सगळे मंडळाचे कार्यकर्तेच आहेत. इथे कोणी नेता किंवा काही असं बघत नाही आम्ही. आणि इथं एक साईडला मुलं आपले सगळा प्रसाद वाटत आहेत. आता ताटात वाढला तो मग अशी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला. सो मग आता सगळे मिळून लोकांना पानं वाढायला घेतील. लुक ॲट द क्राऊड गाईज, लुक ॲट द क्राऊड. आता सगळ्यांनी बसून घेतलेलं आहे तिकडे. म्हणजे आता पानं वाढायला घेतील पंक्तीला एक एक करून. पण गर्दी केवढी आहे अजून पण इथे. आणि आपली माऊ छान तिळगुळ वाटते सगळ्यांना. आणल्यापासून ती इथंच आहे बाई, दमली पण नाही आहे ती. तेवढ्याच एनर्जीने ती तिळगुळ वाटते सगळ्यांना. हर्षू रुपराज हे सगळे पानं वाढायला आहे तिथे. मग सगळे कार्यकर्ते आपले पानं वाढतायत, लोकांची सेवा करतायत. गणपतीचा प्रसाद बेसिकली. पप्पा तिकडे फूड काउंटर सांभाळतोय. कुणाला द्यायचंय, काय द्या, लवकर द्या. काय पप्पा पानं वाढतोय, हर्षू आय गेस शाकभाजी वाढतोय, रुपराज शाकभाजी वाढतोय. बेसिकली सगळं जे फूड काउंटर आहे ना, इट्स हँडल बाय द मेन. आणि जे हळदी कुंकूचं आहे ते सगळं लेडीज हँडल करतात. म्हणजे इकडे हळदी कुंकू द्यायला सगळ्या घरातल्या बायका, सुना, आणि इकडच्या साईडला सगळी मुलं आणि काका लोक वाढण्यासाठी असतात. सगळ्या लोकांना काय लागतंय ते बघण्यासाठी. त्यांनी बेसिकली दोन साईडला दोन पंक्ती वाटून घेतल्यात की अर्धी मुलं इकडच्या पंक्ती सांभाळतात, अर्धी तिकडच्या, आणि पप्पा आणि आरके इकडची सांभाळतात. आता भरपूर गर्दी वाढलेली आहे, सगळे लोक आलेले आहेत. हळदी कुंकापेक्षा दर्शनाची लाईन मोठी आहे. मागे तिकडे जेवायला बसलेत, पलीकडच्या बाजूला सगळे जेवत आहेत. पंक्ती सुरू आहे, तिकडे मुलं थांबलेत सगळे आपले मंडळाचे कार्यकर्ते. निशांत वरती चढलाय तिकडे पार. आवाज येतोय, कोणी चला भाव देना. निशांत तू ओरडताना आलायस त्याच्यात आता. बेसिकली तिथं वर पकडायला काहीच नाही, कळशपशी नुसतं थांबायचं. यांची चालू आहे. आता सगळं कार्यक्रम संपला आहे बेसिकली. आता सगळे रिलॅक्स झालेत सगळे. आता सगळं आवरावरीचं काम सुरू आहे. पप्पा आणि मंडळाची मुलं तिकडे गोल करून बसलेत सगळे. बोला. नमस्कार, जय गणेश. यंदाच्या वर्षी आपले गणेश जयंती अगदी जोरात आणि दिमाक्यात साजरी झाली आहे. आणि गेले खूप वर्ष आपण हे गणेश जयंती साजरा करत आहोत. लोकांचा मोठा प्रतिसाद आपल्याला भेटतो. ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. आणि असंच प्रेम लोकांचं आमच्यावर राहू द्या, हीच आमची गणराया चरणी प्रार्थना. धन्यवाद. दमलेत सगळे, सध्या कामं झाली, सगळं झालंय. आता सगळ्या पंक्ती सुरू आहेत. सो बेसिकली एका पॉइंटला भात संपला होता आणि ह्या सगळ्या लोकांनी म्हणजे पप्पांनी आणि ह्यांनी 10 मिनिटात भात उकळलाय आणि तो बनवून सगळ्या लोकांना चारलाय. घेतला त्याला मगाशीच मी. हे निशांत वगैरे वरती, तिकडे वरती निशांत. सो बेसिकली यांनी 10 मिनिटात भात बनवून लोकांना दिलाय आणि आम्ही पंक्तीलाच बसलो होतो. आम्ही असं नुसतं बघतोय की ओके संपलाय भात. 100 किलो भात संपला. म्हणजे किती लोक आली होती, किती गर्दी होती, डेंजर. ह्याचा अंदाजा येऊ शकतो तुम्हाला. आणि एवढा भात संपल्यानंतर पण म्हणजे 10 मिनिटात तो भात उकळून वेळून तो लगेच पंक्तीला वाढला होता. त्यामुळे म्हणजे की आपल्या घरच्या इव्हेंट्सला तर पप्पा शेफ असतोच.
म्हणजे घरी जे इव्हेंट्स असतात आपल्या, आता तुम्ही बघतात सगळ्या ब्लॉग्स मध्ये, हे आपलं रक्षाबंधन वाला झालं किंवा मदर्स डे, फादर्स डे वाला ब्लॉग. सो त्या सगळ्यांमध्ये पप्पा असतो आचारी, पण आज इकडे पण पप्पा वॉज लाईक की आता ठीक आहे कोणी नाही तर मी पटकन भात उकळतोय. तिकडे त्यांचं सगळ्यांचं मुलाचं चाललं होतं मंडळाच्या, त्यांनी सगळ्यांनी मिळून भात बनवलाय आणि तो लगेच सगळ्या लोकांना दिलाय. आता सेकंड राऊंडला जेवढे जेवले तर पप्पा वॉज द शेफ गाईज. बाळादाजी, इजू दादा, तुम्ही आरडाओरडा केल्यामुळे चांगला सोहळा पार पडलाय. आरडाओरडा सगळ्यांना ओरडले. काय प्रतिक्रिया? आम्ही टेन्शन मध्ये आहात. सगळे कार्यकर्ते पळून गेलेत. आमच्या मंडळातले जे होते ना ते 2-3 जर गेलेत पळून घरी. 2-3 नाही, 2-3च राहिले. बाकी एक कार्यकर्ता वरती गेला जीव द्यायला. नको मी वाटता पुढच्या गणेश जयंतीला होईल लग्न. तुझं काय म्हणणं आहे कशाचं कार्यक्रमाबद्दल? एकदम मस्त झाले. जेवण एक नंबर होतं. भात करपला फक्त. यांचं म्हणणं आहे यांचा लास्ट फोटो काढावा सगळ्यांचा एकत्र, जावांचा.